संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणाऱ्या आंदेकर गँग विरुद्ध गायकवाड कोमकर टोळी युद्धातून दररोज अत्यंत धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. धनकवडीतील बालाजीनगर परिसरात अक्षय म्हस्के याच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला तो रागाच्या भरात तात्कालिक झालेला नव्हता, तर त्याचा संपूर्ण मास्टर प्लॅन आधीच तयार करण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. आयुष कोमकरच्या हत्येवेळी या रक्ताच्या बदल्याचं संपूर्ण वेळापत्रक आंदेकर टोळीने ठरवलं होतं का, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत असून आंदेकर टोळीने पोलिसांच्या नाकाखाली अत्यंत शातीर पद्धतीने या टोळी युद्धाचा खेळ खेळल्याचं उघड झालंय. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर टोळी कमालीची आक्रमक झाली होती. या हत्येचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीने रक्ताचा बदला रक्ताने घेण्याची गंभीर शपथ घेतली होती. विरोधी टोळीच्या प्रत्येक सक्रिय सदस्याला आणि त्यांच्या नातेवाईकांना कधी, कुठे आणि कोणत्या मार्गाने टार्गेट करायचं याचं एक संपूर्ण वेळापत्रक आयुष कोमकरच्या खुनाच्या वेळेसच आंदेकर टोळीच्या म्होरक्याने निश्चित केलं होतं. यामध्ये केवळ हल्ल्याचेच नियोजन नव्हते, तर हल्ल्यानंतर पोलिसांच्या धरपकडीतून आणि कायद्याच्या कचाट्यातून कसं निसटायचं याचं प्लॅनिंगसह सर्व गोष्टी आधीच सविस्तरपणे ठरवण्यात आल्या होत्या. या संपूर्ण बदल्याच्या कटामध्ये आणि वेळापत्रकामध्ये सर्वात मुख्य मूर्खा म्हणून आवेस खान याचे नाव समोर आले आहे. आवेस खान हा आंदेकर टोळीचा प्रमुख आणि कुख्यात सदस्य कृष्णा आंदेकर सोबत कोंडवा येथील मोक्का गुन्ह्यात सह आरोपी आहे. आयुष कोमकरच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरुद्ध अत्यंत कडक पावले उचलत सुमारे 50 गुंडांची मोठी धरपकड सुरू केली होती. या कारवाई दरम्यान पोलिसांच्या हाती लागायचे नाही आणि पुन्हा कारागृहात जाणे टाळायचे या उद्देशाने आवेस खान आणि त्याचे काही जवळचे साथीदार पोलिसांच्या नजरेआड राहण्यासाठी थेट उत्तर प्रदेशात पसार झाले होते. पुण्यात पोलिसांची धरपकड आणि तपास मोहीम थोडी थंड होताच हे सर्व शूटर उत्तर प्रदेशमधून गुपचूप पुन्हा पुण्यात परतले आणि त्यांनी ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पुढचा गेम वाजवला. पुण्यात पाऊल ठेवताच आवेस खान आणि त्याच्या साथीदारांनी थेट वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा भाऊ अक्षय म्हस्के याला लक्ष केलं. धनकवडी येथील बालाजीनगर परिसरात त्यांनी अक्षयला गाठून त्याच्यावर थेट गोळीबार केला आणि त्यानंतर धारदार कोयत्याने सपासप वार केले. भर दिवसा झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि मोठी खळबळ उडाली. मात्र घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आवेस खान आणि त्याच्या इतर साथीदारांना तातडीने बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आंदेकर टोळीने विरोधी टोळीच्या कुटुंबियांवर आणि नातेवाईकांवर मोठे हल्ले करण्याचे नियोजन केले आहे, अशी पूर्वकल्पना पुणे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आधीपासूनच होती. मात्र अत्यंत गंभीर गुप्तचर माहिती मिळूनही पोलीस प्रशासन हे हल्ले रोखण्यात यशस्वी का होत नाही, तसेच चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे. टोळीने स्वतः ठरवलेल्या वेळापत्रकासारखे एकामागून एक गुन्हेगारी कृत्य करून पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या कार्यक्षमतेवरच आणि कायदा सुव्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.